गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। भक्ती देवी त्या ठिकाणी आपल्या मुलांसकट प्रकट झाले असा उल्लेख आहे. त्या दोघांनाही पुन्हा तारुण्य प्राप्त झाला असा उल्लेख आहे ज्ञान आणि महिला केला. आणि भक्तीनं नारदांना प्रश्न विचारला, देवर्षी की मी आता राहू कुठे,
माझ्याकरता राहण्याचं एखादं ठिकाण सांगा, नाही का? आपण मुलगी देतो किंवा एखादी मुलगी आपल्याकडे येते, पहिलं काय पाहते? घर कसं आहे, राहण्याचं ठिकाण कसं आहे, बाकी नंतर. तेव्हा देवर्षी नारदांनी भक्तीला जी जागा दिली आहे ती फार छान आहे. नारद म्हणतात, भक्ती देवी तू विष्णू भक्तांच्या हृदयामध्ये निवास कर. म्हणून आपण जे जे कर्म करतो त्याला भक्ती असं म्हटलं जातं बरं का. श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनं. किती प्रकारच्या भक्ती आहे? श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं अर्चनं वंदनं दास्यं सख्य. आज काय जमत नाही होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. पादसेवनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनम असे नवविधा भक्तीचे प्रकार सांगितलेत बरं का. माझा असा होता होणारच बरं का. एखादा श्लोक आठवणार नाही, सतत 4 सप्ताह आहेत म्हणल्यावर थोडी गडबड होते बरं का. म्हणून आपण जे जे काही करतो ना, आपण पूजा करतो, भगवंतांची आरती करतो. आर्तस्वरात करतात ती आरती, नाही का? गणपतीमध्ये परिवर वंदना बसते ना आपल्या सगळ्यांच्या. फार छान म्हणतो बरं का आरत्या. मंत्रपुष्पांजली तर इतकी चुकीची म्हणतो आपण, अथर्वशीर्ष इतकं चुकीचं म्हणतो, रामरक्षा इतकी चुकीची म्हणतो. कारण लहानपणापासून तसंच पाठ केलंय, तसंच म्हणतोय आपलं पुढे. कधी पुस्तक काढून बघायचं नाही काय त्याचा अर्थ आहे. आपण म्हणतोय त्याचा अर्थ काय होतो, अर्थाचा अनर्थ झाला तर काय होतं याची कथा भागवतातच आहे. भागवतातलाच श्लोक आहे बरं का, जो आपण चुकीचा म्हणतो. करोमी यज्ञम, यज्ञम असं नाही शब्द बरं का. करोमी यत यत, मी जे जे काही करीन ते तुला मी अर्पण करतो. यज्ञ कसला? यज्ञात आपण जे टाकू ते सगळं, मग कसलं काय मिळणार फळ? आपल्याला तर पाहिजेच बाबा. कितीही गीता म्हणा, अगदी शंकराचार्यांकडनं 21,000 बक्षीस आणा, पण ते पाहिजे म्हणून पाठ करतात की नाही? कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन म्हणणं फार सोपं आहे, आचरणात आणणं फार अवघड आहे बरं का, फार अवघड आहे. पण याचा अभ्यास कुठेतरी करावा लागतो, सुरुवात कुठेतरी करायला लक्षात घ्या. आणि ती सुरुवात करण्याची योग्य संधी म्हणजे अधिक मास आहे. चातुर्मास वगैरे फार लांबचं आहे नाही का. चातुर्मासात आपण काय काय, कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका, वर्ज असं म्हणतो, तरी सोडतो का? त्याच्या आधी तर एक मोठा समारंभच करतो आपण, आता खायचा. वा, सगळे अगदी तयार आहेत, म्हणजे पक्क आहे सगळ्यांचं, बेसिक्स पक्के लेक्चर. कांदे नवमी काय, मग त्या दिवशी आपलं भजी कांद्याची, भात कांद्याचा, काय अजून भाजी कांद्याची. प्रयत्न करा बरं का, प्रयत्न करा. काय आपण ठरवतच नाही. आणि मी आता ह्या गादीचा अधिकार घेऊन सांगतोय बरं का, मुलानं जर एखादी गोष्ट ठरवली ना तर आईनं हो सपोर्ट करावा बरं का. मुलगा म्हणतोय ना की मी नाही खात, त्याला काय होतंय, त्याला एखादा करतोय
तर करू द्या ना, काय फरक पडेल, 2 भाज्या कराव्या लागतील. नाहीतर आपण बिगर कांद्याची खायला लागेल, हो की नाही? हा, म्हणून मी सांगितलं होतं की नको करा. काय व्यासपीठावरून खोटं बोलतंय, मुळात मला ती सवयच नाही. त्यामुळे मी फार कोणाशी बोलायला जात नाही. याचं कारण आपला मुळात स्वभाव फटकं, आपण स्पष्ट बोलून मोकळं होणार. त्यानं नंतर ते 6 महिन्याने काढायचं, तोपर्यंत आपलं लक्षातही राहत नाही. हो, किती लोकांना काय काय म्हणालेलं असतं. पण तुम्हाला गंमत सांगतो, माझे साथीदार फार सांभाळून घेतात बरं का मला. म्हणजे उपेंद्र दादा आत्ता नवीन आहे, पण पूर्णाताई अनेक वर्ष आहे माझ्याबरोबर, योगेश दादा माझ्याबरोबर, आणि दंडवते काका राखू येतात. आता आज त्यांच्याकडे कार्यक्रम, मी असं काही जर कथेत बोललो तर बरोबर मला गाडीमध्ये ते म्हणतात बरं का, बुवा आज नरसिंह प्रगटीकरण झालं होतं बरं का. हा, फोन वाजला समजा एखाद्या, तर मी आपलं पटकन रागावून बंद करा फोन. कळत कसं नाही, बुवा एवढे लांबून येतात, 2 तास प्रवास करून येतात, आणि काय काय सगळं ते निघतं. त्या बरोबर मला गाडीत सांगतात, आज बरं नरसिंह प्रगटीकरण झालं होतं बरं का बुवा, एक काळजी घेणार बरं का, काळजीपोटी सांगतात. त्या दोघांना पुन्हा तारुण्य प्राप्त झालं. भक्तिदेवी भक्तांच्या हृदयामध्ये राहायला लागल्या. आणि अजून एक कथा महात्म्यामध्ये येते, ते म्हणजे गोकर्ण उपाख्यान. ऐकलंय ना आपण गोकर्णाची कथा, करायची कथा? नाही सांगितली तर चालेल का? जाऊ का पुढे? सांगायला पाहिजे. महात्म्य काय? महात्म्य म्हणजे काय? तर हे प्रॉडक्ट आम्ही विकत का घ्यायचं, जाहिरात, हे सांगितलंच पाहिजे. तर ग्रंथ पुढे कसा ऐकायचा. 2 परंपरा आहेत भागवत सांगायच्या. एक परंपरा ज्याच्यामध्ये आधी ग्रंथ सगळा सांगितला जातो आणि शेवटच्या दिवशी महात्म्य सांगितलं जातं, म्हणजे ही कथा आणि पुढची कथा. आणि दुसरी परंपरा आहे ती म्हणजे पहिल्यांदा महात्म्य सांगायचं आणि नंतर ग्रंथ सांगायचा. शेवटच्या दिवशी जर महात्म्य सांगितलं तर असं वाटू शकतं ना की हे तुम्ही पहिल्या दिवशी का नाही सांगितलं, आम्ही ऐकलं असतं तसं. असं आपल्याला शेवटच्या दिवशी वाटून नाहीये, म्हणून पहिल्या दिवशी महात्म्य सांगावं. मी ऐकलंय एका परंपरेमध्ये आणि अभ्यास वेगळ्या परंपरेमध्ये केलाय बरं का. पहिल्यांदा जे ऐकलं ते ठाण्याचे जोशी काका, ज्यांचं आपल्याचकडे झालं होतं, ते या पद्धतीने सांगतात. आणि त्यांनी सांगितल्यामुळे खरं तर भागवताचा अभ्यास सुरू झाला. आणि हर्षल भाऊ आपले, त्यांनी सांगितल्यामुळे पहिलं वाचन जे म्हणतात ग्रंथाचं पूर्ण, ते त्यांच्यामुळे झालं. कारण 18,000 श्लोक आहे, इतकं काही सोपं नाही वाचन. असं अजून एक कथा भागवतामध्ये येते, ती म्हणजे तुंगभद्रा नावाची एक नदी. आणि त्या नदीच्या तटावरती एक उत्तम शहर वसलं होतं. वेगवेगळ्या वर्णाचे, वेगवेगळ्या पंथाचे लोक त्या शहरामध्ये राहत होते. अत्यंत सत्वर्तन करणारे असे होते, सत्कर्म करणारे होते. आणि या सगळ्यांमध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. पुराणातली कोणतीही कथा काढून बघा, त्याला ब्राह्मणाच्या अलीकडे 2 विशेषणं लावली असतात. काय हो? एक गरीब बिचारा आहे की नाही, असं वर्णन श्रीमद भागवत अजिबात करत नाही. एक अत्यंत धनवान ब्राह्मण राहत होता असं भागवत सांगतं. पौरोहित्य कर्म करत होता, सुखी होता, जणू दुसरा
सूर्य इतकं तेज होतं बरं का. तेज हा विषय वेगळा आणि हुशारी हा विषय वेगळा. आपण बऱ्याचदा काय करतो त्याची गफलत करतो बरं का. 98.99% मार्क पडले तर त्याला पुस्तकी हुशार म्हणतात, तो काही तेजस्वी वगैरे नाही. आहेत ना अशी लोक बघा. काय हल्ली काय मार्क असतो तो 98%, 99%, 99.99. पण मंडईतली भाजीवाली त्याच्यापेक्षा पटापटा हिशोब करते. हा, हे बुद्धीचं तेज आहे बरं का. एक उदाहरण दिलं तुम्हाला. आपण मग त्यात हिशोब जमत नाही म्हणून पाव किलोच्या भानगडीतच पडत नाही. अर्धा किलो द्या नाही तर 1 किलो द्या. पाव किलोचा हिशोब कळणार कधी आम्हाला. हे बुद्धीचं तेज आहे. बुद्धीचं तेज वेगळं, उपासनेचं तेज वेगळं, साधनेचं तेज वेगळं आणि सामर्थ्याचं तेज वेगळं. प्रकार आहेत तेजामध्ये सुद्धा. एखादी व्यक्ती आपल्याकडे आली ना की प्रसन्न वाटतं बघा. आणि एखाद्या व्यक्तीकडे आपण पाहिलं की आपल्याला वाटतं कुठून याचं तोंड पाहिलं. आणि नेमकं आपण सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडावं आणि ज्याचं तोंड पाहायचं नाही तोच हात करतो आपल्याला. आपले भोग आहे, दुसरं काय. आपले भोग आहे. सगळं छान चाललंय आणि त्याची एक अत्यंत सुंदर पत्नी आहे, तिचं नाव धुंदुली. भागवताने तिचं फार छान वर्णन केलं आहे. कशी होती ती, थोडं आत्मपरीक्षण करण्याकरता वर्णन केलेलं आहे भागवताने. लोकांची निंदा करण्यात तिला आनंद मिळत असे. ती स्वभावाला अत्यंत क्रूर होती. नेहमी बडबड 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 बडबड. एका बायकोनं नवऱ्याला विचारलं, काय हो तुम्हाला कशी बायको हवी होती? म्हणजे गाणं म्हणणारी हवी होती, अभ्यासात हुशार हवी होती, स्पोर्ट्स मधली हवी होती, उत्तम स्वयंपाक करणारी हवी होती? तो म्हणला माझी अपेक्षा होती फक्त मुखी बायको मिळाली. काय होत असेल हो त्याचं म्हणजे माझं म्हणायचं खरं मला, पण असं म्हणता येत नाही म्हणून त्याचं म्हणायचं. आणि तुम्ही जर असा विचार करत असाल की बुवा बहुतेक आपल्याच घरातलं सांगतायत, तर तसं काही नाही. तुमचा आणि माझा हा योगायोग आहे. मी सगळं जे सांगणार आहे ते भिंतीच्या त्या पलीकडचं सांगणार आहे. अत्यंत भांडखोर, कंजूस आणि बरंच काय 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 तिच्याबद्दल लिहिलंय. सगळ्या गोष्टी जर वाचून दाखवल्या तर बहुतेक कोणातरी वाटायचं की माझंच वर्णन केलं की काय, म्हणून नको करायला, बाकी काही नाही. काय ना, एक काळ होता बघा जेव्हा आपली परिस्थिती नव्हती, पण आपल्याला असं वाटायचं की नातेवाईकांनी आपल्याकडे यावं. आपली घरं लहान होती पण मनं मोठी होती. आता आपली घरं मोठी झाली आहेत, आपली मनं लहान झाली आहेत. लक्षात, आज आपल्या इथे बसलेल्या प्रत्येकाची, मला माहिती नाही पण प्रत्येकाची रोज आपण एखाद्याला जीव घालू शकतो एवढी तरी नक्की परिस्थिती आहे, सहज परिस्थिती आहे. एवढं सगळी सुबत्ता असून सुद्धा आपण आनंदी का नाही, आपण समाधानी का नाही? व्यवहार गोष्ट वेगळी आहे बरं का. दोन गोष्टींची गफलत करू नका.
आपण व्यवहार आणि आनंद आणि समाधान या गोष्टी एकत्र करतो. आपण आनंदी नाही, आपण समाधानी नाही. अशी आहे ती. सगळं दोघांचं उत्तम चाललंय, पण जिथे पण येतो ना तिथे खरी तर कथेला सुरुवात होते, नाही का? सगळं आहे, पण सगळं आहे असं कोणी आहे का? समर्थ म्हणाले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधोने पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. काहीतरी कमी याला प्रपंच म्हणतात, लक्षात ठेवा. कसा चाललाय संसार असं आपण एकमेकांना विचार, आपला तो प्रपंच बरं का. संत करतात ना, संतांचा तो संसार. आपण शब्द स्पर्श रस रूप आणि गंध याच्या पलीकडे विचारच करत नाही बरं का. प्रत्येक इंद्रियाचा एक एक वेगवेगळा विषय आहे बरं का. पण गेल्या 3 वर्षामध्ये आपल्या 2 इंद्रियांचा एकच विषय झालाय, म्हणजे डोळे आणि कान. ओके नाही? या दोघांचा विषय काय झालाय आपला? मोबाईल आहे की नाही? कुठलं पाहिलं की कोणी मला काय काय व्हॉट्सअप पाठवलाय, माझं स्टेटस किती जणांनी पाहिलं आणि मला किती लाईक्स आले. तरुण पिढी तर इतकी या सगळ्यामध्ये. मी ईशाकडनंच ते इंस्टाग्राम वगैरे खरं शिकलो बरं का, पण अजून काही मला जमतच नाही. हा म्हणजे काय कसं करायचं असतं अजून काय ते कळलं नाही बघा. याच्या बाहेरच नाहीये ही पिढी. सगळं आहे, पण काय? पण आपत्य नाही. बरं, हा वैदिक कर्म करणार होता त्याच्यामुळे आपत्य नाही, तर आणि ती बाकी सगळ्या गोष्टी आहेत, मग मुक्ती नाही. हे सगळं त्याला ज्ञात आहे बरं का. आणि एक दिवस या सगळ्याला कंटाळला. मला काय रोज तेच लोक तोच प्रश्न रोज विचारणार, याच्यापेक्षा आत्महत्या करावी. आत्महत्या करावी म्हणून तळ्याच्या काठी गेला आणि त्या तळ्यामध्ये आता आपला जीव देणार. एवढ्यात एका संतांना, एका भगव्या वस्त्रामध्ये असलेला माणूस त्यांनी पाहिला. संत असतील, म्हणाले यांना एकदा नमस्कार तरी करू, यांना विचारूयात काय माझ्या भाग्यात दिलंय. म्हणून त्यांचे पाय धरले. आज सुद्धा फार सिद्ध असलेले पुरुष आहेत बरं का. म्हणजे त्यांच्या सहवासात गेलं ना की आपल्यात बदल होतो, इतके जबरदस्त आहे. आणि माझं भाग्य आहे की मला अशा सत्पुरुषांच्या चरणाशी बसायला मिळत आहे. अशांच्या ठिकाणी एक तासभर ते जे बोलतात ना ते फक्त हृदयाचे कान करून ऐकायचं बरं का. संत काही उपदेश देण्याकरता बोलत नसतात, पण ते जे बोलतात ना त्याचा उपदेश होतो, लक्षात घ्या. याने त्या संन्यासाचे पाय पकडले आणि म्हणाला, महाराज मला मूल नाही, मला अपत्य नाही, तेव्हा मला अपत्य होईल असं काहीतरी करा. अहो अपत्यच सोडा, माझ्याकडे जी गाय आहे ती सुद्धा वांझ आहे.
तिला सुद्धा अपत्य नाही. आणि त्याही पेक्षा अजून काय दुःखाचं सांगू, माझ्याकडे जो आम्र वृक्ष आहे ना, त्याला आतापर्यंत कधीही फळ लागलेलं नाही. म्हणजे निसर्गाच्या दृष्टीनं ज्याला सृजन असं म्हणतात, त्याचा अनुभव मी आतापर्यंत एकदाही घेतलेला नाही. अशा जीवनाचा काय उपयोग, मला आत्महत्या करायची, तुम्ही मला जाऊ द्या. त्या संतांनी त्याची ललाट रेषा पाहिली. तो पुन्हा पुन्हा विनवतोय बरं का, की मला काहीतरी तुम्ही प्रसाद द्या ज्यानं मला अपत्य होईल. काही गोष्टी भाग्यात लागतात बरं का, काही गोष्टी प्रारब्धात लागतात. त्या संतांनी पाहिलं की अरे याच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात याला अपत्य नाही. हा म्हणाला तुम्ही काहीतरी करा, नाहीतर मी तुमच्या चरणावरती डोकं आपटून जीव देतो. म्हणून त्यांनी एक फळ दिलं आणि त्याला म्हणाले, हे फळ तुझ्या पत्नीला दे, तिला खायला सांग. वर्षभराचे काही नियम सांगितले. असं फळ खाल्लं आणि मूल झालं असं नाही आपल्याकडे. यज्ञ केला, प्रसाद खाल्ला, मूल झालं नाही बरं का. आपण ज्या कथा दुर्दैवाने पाहतो, ऐकतो, त्या इतक्या खालच्या पातळीवरती बसून ऐकतो ना, त्याचे जे नियम आहेत ना, ते सांगितलेत बरं का दरवेळेला. अहो साधं पोट दुखत असेल आपलं, डॉक्टर औषध देतात आणि ते पथ्य सांगतात ना पाळायला. मग एवढं मोठं कार्य जेव्हा होणार आहे, तेव्हा त्याच्याकरता काही पथ्य पाळायला लागतील ना. तिला काही पथ्य कळायला सांगितले. म्हणाले मी माझ्या तपश्चर्येनं तुला हे फल देतो, तू ते पत्नीला दे, तिला यथाकाल अपत्य प्राप्ती होईल. तो अत्यंत आनंदात घरी आला, पत्नीला फळ दिलं. म्हणाला असं असं मी एका संन्यासाला भेटलो, त्यानं मला हे फळ दिलं, तू ते ग्रहण कर. तिने घेतलं आणि ठेवून दिलं. खाते म्हणाली, नंतर स्नान वगैरे करते आणि खाते. हा फार पूर्वीचा काळ आहे बरं का, ज्या काळामध्ये त्रिकाळ स्नान चालायचं आणि एकदा भोजन. सध्या काय चाललंय, हा 3दा भोजन, एकदा, ते सुद्धा जमलं तर. हा वास्तविक सूर्योदयापूर्वी स्नान व्हायला पाहिजे बरं का. पण आता किमान आपण असं पकडू की लवकरात लवकर तरी व्हायला पाहिजे, किमान 12च्या आत. हा ती काय विचार करते बरं का, हे सगळं जे लिहिलंय ना, ते अगदी कलियुग सुरुवात होण्याच्या काळात तेव्हा लिहिलंय बरं का व्यासांनी. आणि हे आज सुद्धा किती तंतोतंत खरं आहे हे आपल्याला याच्यावरनं कळेल. ती म्हणते हे जर फळ मी खाल्लं तर मला गर्भधारणा होईल, आणि गर्भधारणा झाली की पोट फुगतं स्वाभाविक स्त्रीचं. आणि माझं पोट मोठं झाल्यानंतर माझ्या शरीराचा आकार बदलेल. मला जर का एकदा गर्भ राहिला तर तो गर्भ राहिल्यानंतर मला मंचाव सूप पिता येणार नाही. मंचाव सूप नाही असं लिहिलं, खाता पिता येणार नाही इतर आवडचं नाही का. पथ्य आहेत ना काही. आता डोहाळेत जर लागले नाही का. मी एकदा एका गावाला गेलो होतो, अशीच कथा होती. आणि त्या घरातल्या ज्या गृहिणी होत्या त्या गर्भवती होत्या.
मला त्यांच्या सासूबाईंनी सांगितलं, तुम्हाला सांगते बुवा काय डोहाळे लागलेत आमच्या सुनेला. आता मला सांगून काय होणार आहे, नाही का. ऑलरेडी मी काहीच करू शकत नाही, पण तरी हौस असते ना. सगळ्यात भीती काय असते बरं, 2-3 गोष्टींची भीती असते. कीर्तनाला किंवा प्रवासाला बाहेर गावी गेलो, एकतर त्या घरात कोणी कवी असेल तर त्याची फार भीती असते. मी केलेल्या कविता ऐकाच असं म्हणून एक करावं लागतं. आणि बुवा तुम्हाला आमच्या लग्नाचा अल्बम दाखवते, हे एक फार डेंजर असतं. फुलं आहे पुण्यामध्ये, कळतात काही लोकांना फुलं. सगळ्यात भीती ते. ती म्हणाली, त्या म्हणाल्या घरातल्या, म्हणाल्या बुवा आमच्या सुनेला काय डोहाळे लागलेत माहितीये का. म्हणलं काय. ती म्हणाले माकड छाप दंतमंजन खाते. मग आता माकड छाप दंतमंजन खायचे जर डोहाळे लागले असतील तर मुलं कशी होणार. त्याच छापातून बाहेर. लक्षात घ्या, काय खावं याचे शास्त्राने जे नियम सांगितलेत ना, ते कशा करता सांगितले तर येणारी जी संतती आहे ती सकस असावी म्हणून सांगितलेली आहे. ती चांगली असावी, ती हुशार असावी, ती प्रज्ञावान असावी, ती मेधावान असावी म्हणून सांगितलेले आहे. मला काही व्यवस्थित खाता पिता येणार नाही, मी जर अशक्त झाले तर काय, बरंच काय 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 तुम्ही त्याच्यावरती. प्रसूतीच्या काळात गर्भ आडवा झाला, फिरतो म्हणाले, सगळं वर्णन आहे इथे. प्रसूतीच्या काळात गर्भ आडवा झाला तर मला माझे प्राण गमवावे लागतील. मी ऐकलंय असं. आणि मी जर अशक्त झाले आणि जर घरातलं काम करण्याकरता, फार महत्वाचा मुद्दा आहे, ऐका. आणि घरातलं काम करण्याकरता जर माझी नणंद येऊन माझ्या घरी राहिली तर, आणि एक पायरी पुढे गेली. मी व्यासांनी काय लिहिलंय ते सांगतोय, माझ्याकडे असे रागवून बघू नका. पुढे व्यास म्हणतात, माझ्या घरी येऊन राहिली इतपत ठीक आहे, पण तिनं चोरून माझ्या दुधावरती आलेली साय खाल्ली तर. बायकांना साईवर फार प्रेम असतं बरं का. दूध ज्यावेळेला ओतू जातं तेव्हा बरोबर म्हणतात कृष्णार्पणमस्तु. मग तासभर मोबाईल मध्ये का जाईना, त्यावेळेला नसतं कृष्णार्पणमस्तु. असं तेवढ्यात तिची बहीण आली असा उल्लेख आहे तिच्याकडे. आणि बहिणीला तिने सांगितलं की माझ्या यजमानांना असं असं फळ मिळालंय, ते मी खाल्लं तर मला अपत्य प्राप्ती होईल. ती म्हणाली, अगं वेडी आहेस का, असं फळं खाऊन कुठे ह्या पोरं होतात का. आणि तो संन्यासी, त्याचं नाव काय भिडे आहे का. कळला तर ठीक आहे, नाहीतर सोडून द्या. सांगलीवरनं आणलीत की काय फळं म्हणाले. त्याच्यामागे विज्ञान आहे बरं का, लक्षात घ्या, त्याच्यामागे विज्ञान आहे. गुरुजी का तसं म्हणाले. फळं खाऊन काही पोरं बिरं होत नाहीत. एक काम कर, ते फळ गाईला खायला घाल. मी असं करते, असू दे असू दे, बसू दे, तुला बसू दे, काही हालचाल करू नका, काय तिला करायचं ते करतो, तुम्ही ऐका. फार हालचाल करायची नाही कथेमध्ये. सगळ्यांनी जरा लक्ष ठेवा. उगाच आपलं काही कारण नाही, गुरु तिकडे गेले, काही गरज नाही. ऐका बघ, ऐकण्याकरता तर हे चाललंय. 4-4.5 तास आपल्या महत्वाच्या स्क्रीन टाइम मधले काढून आपण इथे देतोय. फार महत्वाचं आहे आणि हेच कल्याणाचं आहे, पक्क लक्षात ठेवा. तिची बहीण तिला म्हणाली, अगं बघ ना तुमची परिस्थिती कशी आहे आणि आमची परिस्थिती कशी आहे. आमच्या घरात एक वेळेला जेवायची मारामार आहे आणि असं असून मी आत्ता 10व्यांदा गर्भवती आहे.
आणि तुमच्या घरामध्ये सोन्याचा धूळ निघतोय आणि तुला अपत्य नाहीये, तू असं कर, मला होणार जे अपत्य आहे ना ते मी तुला विकत देते, असं तिची बहीण म्हणते सख्खी. तू मला भरपूर पैसे दे, त्या बदल्यात मी तुला माझा अपत्य देते, माझा मुलगा देते. आज पाहतो की नाही आपण वर्तमानपत्रामध्ये सरोगसी मदर, काही वेगळा प्रकार नाही बरं का, हाच आहे. तू गर्भवती असल्याचं नाटक कर, सोंग कर. मग तिनं चालू केलं एक एक महिना जसा पुढे जातोय तसं पोटावर काय चिंध्या गुंडाळल्या असा उल्लेख आहे, गर्भवती असल्याचं भासवलं. आणि आतमध्ये मला ती म्हणाली की आता जसे दिवस भरतील तसे माझा प्रसूती काळ जवळ येणार आहे, तर मी असं करते, माझ्या बहिणीकडे राहायला जाते, कारण करायला कोणी नाही घरामध्ये. यथाकाल बहिणीला मुलगा झाला, तो हिनं आपला मुलगा म्हणून सांगितलं. आणि आत्ता जे आले त्यांच्याकडे बघून इतके ते सामान्य नाही आहेत बरं का. म्हणजे जर तुम्हाला सहज वाटत असेल, गणेशदास नावाने रचना करतात. श्रीमद भागवताचा संपूर्ण ग्रंथ ओवीबद्ध केलेला आहे. म्हणजे आत्ता आपण जी बोलीभाषा बोलतो त्या बोलीभाषेमध्ये ओवीबद्ध संपूर्ण 18,000 श्लोकांचं रूपांतर केलेलं आहे. म्हणून मी म्हटलं ना, आमचं दुर्दैव असतं, आम्हाला मोठी माणसं ओळखता येत नाही. भागवत अजिबात सोपं आहे असं समजू नका बरं का. मलाही नीटसं समजलेलं नाहीये. मी सांगतोय म्हणजे माझ्यावरती सद्गुरूंची, नारदांची, समर्थांची कृपा आहे म्हणून मी इथे बसू शकतोय. तेवढ्या लायकीचं त्यांनी मला बनवलंय म्हणून लक्षात ठेवा. नाहीतर आमची काय तयारी यायची. तिनं बहिणीकडून ते अपत्य विकत घेतलं. या आत्मदेवाला कळलं आपल्याला मुलगा झाला, त्याला आनंद वाटला, त्यानं सगळ्या गावभर साखर वाटली. आणि ते फळ तिनं ज्या गाईला खायला घातलं होतं तिला सुद्धा मनुष्य रूपामध्ये पुत्र झाला. संतांचं सामर्थ्य काय असतं बघा. आपल्याला वाटतं बरं का, आपल्याला काय देवळात गेलो आणि साखर कुटाणा मिळाला, खडी साखर मिळाली, तेवढा हलक्यात घेऊच नका त्या प्रसादाला बरं का. ज्या अर्थी पूजेने आप्पा म्हणायचे बरं का, ज्या अर्थी आपण एखाद्या देवाचं स्तोत्र म्हणतो त्या अर्थी त्या देवाला असं वाटतंय की आपण त्याचं स्तोत्र म्हणावं म्हणून ते आपल्या मुखात नाही येते, लक्षात घ्या. मग ज्या अर्थी त्या देवाला वाटतं आपल्याला त्याचा प्रसाद मिळावा म्हणल्यावर त्याची केवढी कृपा असणार आहे आपल्यावरती, केवढी कृपा असणार. तिला पुत्र झाला धुंदुलीला. तिनं आपल्या पुत्राचं नाव ठेवलं धुंदुकारी. आणि या गाईला जो मुलगा झाला त्याचे कान त्या गाईसारखे होते, म्हणजे गाईचे जसे उभे असतात लांब मोठे, म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण.
बरं, आत्मदेवाला कळलं काही दिवसांनी की असं असं हिनं केलंय, पण ठीक आहे, ऋषींचा प्रसाद म्हणून 2 मुलं मिळाली नाही का, एकावर एक. आपल्याला स्कीम मध्येच जास्त इंटरेस्ट असतो बरं का, कशावर काय फ्री, कशावर काय फ्री. त्या नादात तो झोमॅटोवाला म्हणतो अजून 50 रुपयाची ऑर्डर टाका, तुम्हाला 100 रुपये ऑफ करतो. मग त्या नादात आपण आपलं बिल 500 रुपयावरून 700 रुपयावर कसं नेतो आपल्यालाही कळत नाही. ही माया आहे बरं का, हे कलियुग आहे, लक्षात घ्या. झाला आता जो ज्या विचारातून उत्पन्न झालेला जीव आहे ना, तो त्या पद्धतीनं कृती करतो असं म्हणतात. हा 10वा पुत्र सांगितलाय, म्हणजे हा विषय वासनेतून निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्याचे काय काय छंद आहेत ना, ते लिहिलेत सगळे. अभक्ष भक्षण करत होता, शवहस्ते भोजनम असं लिहिलंय. ऐकलंय का तुम्ही शवहस्ते भोजन कधी? ना, प्रेताच्या हातचं खायचं असं सामान्य विधान आहे. त्याचा अर्थ असा आहे, शव कोणाला म्हणाले माहिती आहे आपल्याकडे? शव कोणाला म्हणाले? ज्यानं आतापर्यंत कधीही दान धर्म केलेला नाही त्याला शव म्हणायची पद्धत आहे बरं का आपल्याकडे. एवढं महत्व आहे बरं का ह्या सगळ्या गोष्टी. आणि दान हा जो विषय आहे ना आपल्याकडचा, तो समाज रचना चालवण्याकरता आहे बरं का. समाज रचना चालवण्याकरता ती सिस्टीम लावली आपल्याकडे. अत्यंत कुपुत्र असा होता. याचे खेळ काय? तर चोरी करणे, दुसऱ्याच्या घरांना आग लावणे, लहान लहान मुलांना हा खेळायला म्हणून न्यायचा आणि विहिरीमध्ये त्यांना बुडवून मारायचा. असं हा सगळं करत होता. आत्मदेवाला वाटलं याच्यापेक्षा मुलगा नसता तर बरं झालं असतं. अपत्य जेव्हा चांगलं निपजतं ना तेव्हा आईवडिलांना बरं वाटतं, पण अपत्य जेव्हा वाईट निपजतं तेव्हा मेल्यानंतर नरक यातना भोगाव्या लागतात. असं भागवत नाही सांगत. भागवत सांगतं मेल्यानंतर नाही, याच जन्मात तुम्हाला नरक यातना भोगाव्या लागतात. पाहतो आपण समाजामध्ये अशी अनेक उदाहरणं. आणि गोकर्ण अत्यंत सात्विक आहे, कारण तो एका आशीर्वादामुळे जन्माला आलाय, गाईपासून जन्माला. हे दोघेही मोठे होत गेले आणि गोकर्ण अखंड तीर्थयात्रा करतोय, धार्मिक काही करतोय. एक दिवस मुलाच्या त्रासाला कंटाळून ह्या आत्मदेवानं गोकर्णाला प्रश्न विचारला. गोकर्णा, मला हे जे सगळं दुःख भोगावं लागतंय, हे कशामुळे दुःख भोगावं लागतंय? हे नाहीसं करण्याचा काही उपाय आहे का गोकर्णा? त्यावेळेला गोकर्णाने जो उपदेश केलाय ना तो फार छान आहे. तो म्हणतो, बाबा हे दुःख तुम्हाला का भोगावं लागतंय? कारण तो पुत्र तुम्ही तुमचा आहे, ही जी ममता बाळगली आहे ना त्याच्यामुळे दुःख भोगावं लागतंय. एखादी गोष्ट माझी आहे असं म्हटलं की दुःख भोगावं लागतं, लक्षात घ्या. शेजारच्याचा मुलगा नापास झाला, होतं का आपल्याला दुःख? आपला मुलगा झाला तर उलट, शेजारच्याचा मुलगा सिरियलमध्ये काय शिवाजी महाराजांचं काम करतोय, त्याला जेवढा आनंद होईल तेवढा आपल्याला होईल. पण आपला मुलगा
शिवाजी महाराजांचं काम करतोय सिरियल मध्ये, होईल की नाही आनंद? का? कारण तो माझा, हे जे ममत्व आहे ना, ते ममत्व दुःखाला कारणीभूत आहे. बरं असं समजू नका बरं का की संत, याचा अर्थ संत ममत्व बाळगण्याच्या विरोधात आहे. संतांनी तर सगळ्यांवर प्रेम करा एवढंच सांगितलं. पण हे करत असताना त्याचा जो विवेक आहे, ते सगळं करत असताना जो विवेक सांभाळायचा आहे तो नेमका आमचा सांभाळला जात नाही. लक्षात घ्या. हा पुत्र माझा आहे या अज्ञानाचा तुम्ही फक्त त्याग करा म्हणाले की सगळ्या गोष्टी सोप्या होतील. मनात जा आणि भगवंतांचं चिंतन करा. त्याप्रमाणे हा आत्मदेव वनामध्ये गेला. आणि आत्मदेव वनामध्ये निघून गेल्यानंतर ह्या धुंदुककारीनं आता आपल्या आईला छळायला सुरुवात केली. भरपूर दारू पिऊन घरी यायचा, आईला यथेच्छ मारहाण करायचा, तिच्याकडून पैसे घ्यायचा, तिचे दागिने घ्यायचा, विकायचा. त्यातून हे सगळं चक्र पुन्हा चालू व्हायचं. एका रात्री तिने विहिरीमध्ये आत्महत्या केली, जीव दिला. आता काय हो, वडील नाही, आई नाही, याला सगळं घर मोकळं झालं. मग जे बाहेर उद्योगधंदे चालायचे ते आता घरात सुरू झाले राजरोज. काय ना काही ठिकाणी जाऊ नये असं सांगितलंय बरं का, आणि काही ठिकाणी जावं असं सांगितलंय. मंगल कार्य असेल, नीट ऐका, मंगल कार्य असेल आणि त्या मंगल कार्याचं आमंत्रण नसेल तर जाऊ नये. आणि अमंगल कार्य असेल आणि त्याला अगदी मित्र बोलवून चल रे तू, काही होत नाही, चल रे तू, अजिबात जाऊ. आणि न बोलवता जावं अशी एकमेव गोष्ट आहे, ती म्हणजे भगवंतांची कथा. कोणी आमंत्रण दिलं काय किंवा नाही दिलं काय, मला कळलंय ना आणि मला शक्य आहे ना, मी थोडा वेळ का होईना जाऊन बसलं पाहिजे. याच्या करता आमंत्रणाची गरज नाही बरं का, लक्षात ठेवा. काय तुम्ही नुसतं स्टेटसला ठेवलं तर आम्हाला फोनच नाही केला, पण कळलं ना तुम्हाला, बसा की मग 5 मिनिटं, काय फरक पडणार आहे. असं 5 वेश्या यांना घरात आणून ठेवल्या. आणि एक दिवस या वेश्यांना पोषण्याकरता म्हणून यानं राजाकडे तिथल्या त्याच्या दरबारात चोरी केली आणि भरपूर धन एकत्र केलं आणि ते ह्या 5 वेश्यांना दिलं. या वेश्यांनी काय विचार केला, हे सगळं राजधन आहे, केव्हा ना केव्हा तरी हा पकडला जाणार, आणि हा पकडला गेला की त्याच्याबरोबर आम्हाला पण शिक्षा. नाही का. एकाने नीटचा पेपर फोडला, मग त्याचे कनेक्शन कुठे कुठे आहेत ते सगळे शिक्षक ताब्यात घेतले. आता त्याच्या आजूबाजूचे रद्दीवाले कोण आहेत ते ताब्यात घेत आहेत. मग त्याच्या आजूबाजूचे झेरॉक्सवाले कोण आहेत ते ताब्यात घेत. हे चालूच राहणार बरं का, लक्षात घ्या. कधी ना कधीतरी आपलं केलेलं दुष्कृत्य हे उघडकीला येतच. आणि कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये, या जन्मात जर तुमची तेवढी ताकद नसेल भोगायची तर पुढच्या जन्मात येईल.
पण येणार. आम्ही आजारी पडतो म्हणजे काय होतं, आमच्या मागे रोग लागतात म्हणजे काय होतं, आम्ही गोळ्या घेतो म्हणजे काय होतं, हेच आहे बरं का, बाकी काय आहे पक्क लक्षात ठेवा. त्या 5 जणींनी मिळून काय केलं, एका रात्री याला भरपूर मद्यपान करवलं आणि त्याचा गळा आवळून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. असा उल्लेख आहे की हा मरेना म्हणून काय केलं, यांनी सगळी तयारी केली होती. घरात आधी खड्डा खणला होता, त्या खड्ड्यामध्ये याला टाकलं आणि वरून याच्या मुखामध्ये अग्नी कोंबलाय आणि याला जिवंत, एका अर्थाने आपण जिवंत जाळून मारलं जे म्हणतो ना, तसं याला मारलेलं आहे. तो खड्डा बुजवला आणि आमचे पती परदेशामध्ये गेले असं सांगून हळूहळू या सगळ्या मी पळ काढला तिथे. यथाकाल ही बातमी गोकर्णाला कळली की आपल्या भावाचं असं काही बरं वाईट झालंय. योगायोगानं त्यावेळेला गोकर्ण गयेमध्ये आहे. गयेला पिंडदान, श्राद्ध वगैरे सगळी क्रियाकर्म होतात. या गोकर्णानं काय केलं, आपल्या भावाचं दुंदुभकारीचं श्राद्ध गयेला केलं आणि ते करून त्याची तीर्थयात्रा संपून कधीतरी तो 6-8 महिन्यांनी पुन्हा आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर त्यांना घड्याळात पाहिलं तर जवळजवळ 7:30 वाजायला आले होते. पण तो म्हणला, हे सगळं आज पूर्ण केल्याशिवाय तर काही मी जाणार नाही. घरासमोरची ओसरी स्वच्छ केली, अंधार झाला होता, तिथेच निजला. रात्री झोपल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की त्याच्या आजूबाजूला काहीतरी एक विचित्र आकृती हालचाल करते, विचित्र हालचाल करते, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणून त्यानं आपल्या कमंडलूतलं जल घेतलं आणि त्या आकृतीच्या दिशेनं प्रोक्षण केलं, शिंपडलं आणि ते जे पिशाच्य होतं त्यानं बोलायला सुरुवात केली. हा जो धुंदुभकारी जो आहे तो पिशाच्य योनीमध्ये गेला होता. तो म्हणाला, गोकर्णा, मी तुझा भाऊ धुंदुभकारी, मला पिशाच्य योनी प्राप्त झाली आहे, तेव्हा तू माझ्या सुटकेसाठी काहीतरी कर. हा त्याला सांगतोय की अरे मी तुझ्याकरता श्राद्ध केलंय गयेला. तो म्हणला, अरे अशी एक काय, शेकडो श्राद्ध जरी केलीस ना तरी माझी कर्मच इतकी वाईट आहेत की मी काही त्यातनं मुक्त होणार नाही. तू माझ्या मुक्ती करता काहीतरी करतो. म्हणाला, उद्या सकाळी मी गावातल्या काही ब्राह्मणांना विचारतो काय केलं पाहिजे आणि तुला सांगतो. सकाळी त्यांनी अनेक ब्राह्मणांना विचारलं पण कोणाकडेही उत्तर नव्हतं. काय करावं ज्यानं या पिशाच्याला मुक्ती मिळेल. हा गोकर्ण आहे ना, हा भगवान सूर्यनारायणांचा उपासक आहे, गायत्री मंत्राचा उपासक आहे. आपल्याकडे गायत्री मंत्र एवढ्या करता म्हणायला सांगितलंय बरं का, की त्याचं तेज आमच्यामध्ये यावं. काहीच हल्ली मुंजी वंदन जे होतं ते फोटो काढण्याकरता होतं आणि मार्केटमध्ये कोणत्या नवीन साड्या आल्या आहेत, त्या नवीन आलेल्या साड्या आपल्या घरी कशा येतील एवढ्या करता फक्त होतं. यानं आपल्या ताकदीनं सूर्यनारायणांचा रथ थांबवला आहे आणि भगवान सूर्यनारायणांना विचारलं की मी काय केलं म्हणजे माझ्या भावाला मुक्ती मिळेल, तुम्ही मला सांगा. तेव्हा सूर्यनारायणांनी सांगितलं की तू श्रीमद भागवताचा सप्ताह आयोजित कर. श्रीमद भागवताच्या सप्ताह आयोजनानं तुझा जो भाऊ आहे ज्याला पिशाच्य योनी प्राप्त झालेली आहे तो यातून मुक्त होईल. कारण प्रेत पिढेचा
नाश करणारी अशी श्रीमद भागवत कथा आहे. यांनी लगेच श्रीमद भागवताचं आयोजन केलं, योग्य मुहूर्त बघितलाय, कोणकोणता काळ याला योग्य सांगितलाय हे सगळं भागवतामध्ये वर्णन आहे. आणि असं सांगतात की हे पिशाच त्या कथेला रोज येऊन बसायचं. आणि हे पिशाच वायुरूप असतात बरं का. आपण सगळे एकच म्हणतो, भूत प्रेत पिशाच, तसं नाही आहे. वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत वेगवेगळ्या. गरुड पुराणामध्ये कोणाकोणाला कुठली कुठली योनी प्राप्त होते, त्यात काय काय दुःख भोगावी लागतात याचं सगळं सविस्तर वर्णन आहे. आपण त्यातला थोडा भाग जमला तर उद्या घेणार आहोत. आणि इतकी गर्दी होती, सगळं गाव आलं होतं यायचं त्या कथेला. ह्या पिशाच्याला बरं वायुरूप असल्यामुळे इकडचा पडदा उघडला की इकडनं वारं यायचं, त्यामुळे ते इकडे बसलं इकडे उडायचं, इकडचा पडदा उघडला की इकडे उडायचं. म्हणून त्यानं काय केलं, तो जो मंडप बांधला होता त्या मंडपातला एक खांब पक्का केला की ह्याला धरून मी बसतो. नाही का, बरेच जण खांबाला टेकून किंवा खुर्चीला मागे टेकून का बसतात हो? नाही का, कथेमध्ये सोपं असतं, पडत नाही, म्हणून टेकून बसलं की बरं. म्हणून खांब तेव्हापासून बहुतेक पद्धत असावी खांबाला टेकून बसावं. कारण त्याच्या आधी मी कुठल्याही कथेत खांबाला धरून बसला असं वर्णन ऐकले नाही. हो, हनुमंतराय तर कथा सुरू झाली ना की अगदी पुढे येऊन बसतात असा उल्लेख आहे बरं का. पक्क लक्षात ठेवा, रामकथा सुरू झाली की हनुमंतराय येणार म्हणजे येणारच. त्यांनी रामांकडे बाकी काही मागितलंच नाहीये का. ते चिरंजीव वगैरे सगळं ठीक आहे म्हणाले, नंतर रामा एक दे मला, तुझी कथा जिथे जिथे चालू असेल ना तिथे जाऊन बसण्याचं भाग्य दे बस. आणि असा उल्लेख आहे की जशी एकेका दिवसाची कथा पुढे जायची तसा तो त्यानं काय खांबामधल्या सगळ्यात खालच्या तिथे एक छिद्र होतं, त्यातनं तो आत गेला आणि मग एकेका दिवसाची कथा जशी पुढे जायची तसं ती गाठ फुटायची असा उल्लेख आहे भागवतामध्ये. या गाठी म्हणजे आपल्या मनातल्या गाठी आहेत बरं का. आपल्या सप्त वासना ज्या सुप्त असतात ना त्या वासना आहेत. वासनांची गाठ सुटणं महत्वाचं. एका भागवत श्रवणामध्ये हे होत नाही. अनेकदा श्रवण केलं तर एखादी वासना थोडी कमी होते आणि ती थोडी कमी झालेली वासना टिकून राहावी म्हणून पुन्हा अनेक कथा ऐकाव्या लागतात. अखंड समर्थ म्हणाले ना, अखंड सावधान. सावधान कशाबद्दल तर श्रवणाबद्दल सावधान सांगितलंय. याचं कारण बाकीचे जे म्हणजे पंच इंद्रिय जी म्हणतो ना आपण, त्यातली बाकीची सगळी इंद्रिय आपण बंद करून घेऊ शकतो. कान बंद करून घेतलेत असं आहे का हो? रात्री सुद्धा ऐकू येतं असं शास्त्र सांगतं, विज्ञान सांगतं. म्हणजे म्हणून तर आपल्याकडे गर्भसंस्कार नावाचं पुस्तक आहे ना. अभिमन्यूनं कुठे शिकलाय ते भेदायला? मातेच्या गर्भामध्ये शिकलाय. म्हणजे तिथे असताना सुद्धा आपल्याला ऐकू येत असतं. मग ऐकायचंच आहे तर काय ऐका, तर हरिकथा ऐका असं संत म्हणतात. पण बाकी व्यर्थ आहे सगळं. संतांचा उपदेश ऐका. एक 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 दिवशी कथा जशी पुढे जाते तशी एक एक गाठ सुटते आणि हा वर 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 जातोय. आणि असं झालं की
7व्या दिवशी कथा पूर्ण झाली, सप्ताह पूर्ण झाला आणि 7व्या दिवशी या धुंदुककारीला नेण्याकरता भगवान महाविष्णूंचं विमान आलं. मी जर आज तुम्हाला म्हणालो की 31 तारखेला तुम्हाला न्यायला महाविष्णूंचं विमान येणार आहे, तर बहुतेक उद्या मला एकट्याला तिथे बसावं लागेल, नाही का? कोणाला हवंय ते हवंय, इतकं सोपं नाही. गोकर्णाला हाच प्रश्न विचारला, याला न्यायला विमान आलं, बाकीच्यांना का नाही म्हणाले? बाकीच्यांनी पण सप्ताह श्रवण केलाय ना, ऐकला. तेव्हा या फलप्राप्तीमध्ये भेद काय आहे? तर याचं भेदाचं कारण श्रवणातला जो भेद आहे ना, त्याच्यामुळे फलप्राप्तीमध्ये भेद आहे. श्रवण म्हणजे फक्त 7 दिवस कथा ऐकणं नाही आहे, तर श्रवणाबरोबर पुढच्या ज्या पायऱ्या आहेत त्याच्या श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यास. ह्या पिशाचानं म्हणाले 7 दिवस उपवास केलाय, 7 दिवस काही न खाता कथा ऐकावी असं म्हटलंय भागवतामध्ये. तुम्ही म्हणाल आता डायबिटीसच्या गोळ्या घ्यायची वेळ आली जवळ, कथा काय आहे, खाऊ काय नका, आम्हाला गोळ्या सुरू झाल्या किंवा नाही का? आपली वेळ झाली की कसं तरी होतं आम्हाला, हल्ली खाल्लं नाही की कसं तरी होतं. जोपर्यंत भागवतातलं ज्ञान, नीट ऐका, जोपर्यंत भागवतातलं ज्ञान चित्तामध्ये दृढ होत नाही तोपर्यंत भागवताचं फळ मिळत नाही. पुन्हा आता ज्ञानाचा आणि चित्ताचा काय संबंध आहे, फार वेगळीकडे जाईल म्हणून मी फार त्याच्यावर बोलत नाही, नाहीतर अंतःकरण चतुष्टय सगळं सांगावं लागेल. म्हणून भगवान महाविष्णूंच्या पार्श्वनी सांगितलं की तू पुन्हा भागवत कथेचं आयोजन कर. पुन्हा श्रावण महिन्यामध्ये गोकर्ण आणि श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं आणि त्यावेळेला असं सांगतात, कथा श्रवणाला जे जे कोणी होते, म्हणजे उल्लेख असा आहे की गावातल्या कुत्र्यापासून चांडाळापर्यंत सगळ्यांना नेण्याकरता महाविष्णूंची तेवढी विमान आलेली आहे. सगळ्यांना भगवंतांनी आपल्या धामाला नेलं. मग पुढे भागवताची जो सप्ताह यज्ञाचा विधी आहे तो कसा करावा, त्याची पत्रिका कशी छापावी, असं अगदी डिटेलमध्ये भागवतात लिहिलेलं आहे. उद्या आपण भागवतातला जो भगवंतांचे अवतार, व्यासांचं चरित्र आणि पुढच्या ज्या कथा आहेत त्या बघू, आरती करू आणि थांबूया. आरतीपूर्वी एक छान प्रार्थना मिळालेली आहे, तेवढी फक्त म्हणूया. आज मी अगदी चांग सोपी आहे. मी पहिली ओळ सांगतो, माझ्या पाठीमागून 1-2 मिनिटं थांब. हा, ते कागद वाटा आरती करता. एक घे आणि बाकीचे दे. एक घ्यायचं आपण आणि बाकीचे पुढे द्यायचे. मी पहिलं अर्धी वेळ सांगेन, माझ्या पाठीमागून तुम्ही सगळ्यांनी म्हणा. गोविंद मेरी यह प्रार्थना है, भूलूं न मैं नाम कभी तुम्हारा, निष्काम हो के दिन रात
गाऊं। गोविंद दामोदर माधवेति। गोविंद दामोदर माधवेति। हे कृष्ण हे यादव हे सखेति। प्यारे जरा तो मन में विचारो। क्या साथ लाए क्या ले चलोगे। साथी न कोई हरि को पुकारो। गोविंद दामोदर माधवेति। गोविंद दामोदर माधवेति। हे कृष्ण हे यादव हे सखेति। नाता भला क्या जग से हमारा। आए यहाँ क्यों क्या कर रहे हो। सोचो विचारो हरि को पुकारो। गोविंद दामोदर माधवेति। गोविंद दामोदर माधवेति। हे कृष्ण हे यादव हे सखेति। देहांत काले तुम सामने हो। बंसी बजाते मन को लुभाते। कहता यही मैं तननाथ त्यागो। गोविंद दामोदर माधवेति। गोविंद दामोदर माधवेति। हे कृष्ण हे यादव हे सखेति। गोविंद दामोदर माधवेति। गोविंद दामोदर माधवेति। हे कृष्ण हे यादव हे सखेति। हे कृष्ण हे यादव हे सखेति। हे कृष्ण हे यादव हे सखेति। गोपाल कृष्ण भगवान
की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। आरती पाठीमागे आरती आहे, चतुश्लोकी भागवताच्या पाठीमागे। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, तरुचे मधुर फळ स्वादुर से सोज्वल। आत्मा राम मुनी सकल से मुने झाले जन सुफल। पहा परवडी नारी अवनी की अघहरिणी जल करणी ती पतिता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, व्यासांची वाणी सार्थक हरि गुण गावोनी। शास्त्र पुराणे मुकुटमणी परमा प्रेमामृत जननी। सहज सेविता भाविक भक्ता पुरार दाता मोक्ष कर्मता वेदाता। आरती करू तुझ भगवंता। जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। रमते जनो मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त। निर्मल भक्ति जले भरित विहरे हरिहंस चित्त। लोक सुखमय संत द्विज कुळे सेवुनि रमले आनहरपले रसगीता। आरती करू तुझ भगवंता। जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। अपार महिमा ग्रंथाचा नदवेना कोणाचा। प्राणची कीर्तनकारांचा देवा कविवर संतांचा। जगबोधाचा स्वयं प्रभेचा द्वादश कळीचा रविवंदरीचा तमहरता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण। अनन्य होता या शरण अचिकटळे जन्म मरण। कृतापजाती शिरये शांती नाथै वदती कृष्णपदी माता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता।
आरती करू तुझ भगवंता, आरती करू तुझ भगवंता. उपासनेला दृढ चाल भावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घाल भावे, सर्वामुखी मंगल बोल भावे. जय जय रघुवीर समर्थ. उद्या बरोबर 4:30 वाजता